हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर. तर आज आपण जाणार आहोत, कुठे जाणार आहोत चालतोय ते सध्या मी. तर आज जाणार आहोत आपण स्टेशनला, रेल्वे स्टेशनला जाणार आहे. तर रेल्वे स्टेशनला जाणार आहे मी आज, तर तिथे ट्रेन बघायला. कारण का ट्रेनच बघितली नाही मी, ट्रेन बघणार आहे आज रेल्वे स्टेशनला जाऊन. आणि नुसतं बघणारच नाही तर बघणार बघणार प्लस बसणार पण आहे. तर त्याच्यात बसेल पण आज. आणि आपल्याला एक फ्रेंड पण भेटणार आहे, त्याच्यासोबत थोडं फिरणार आहे आज मी मुंबई. तर भरपूर टाइम झाला की मुंबईला गेलोच नाही मी ट्रेननी, बाईकनेच फिरतोय. तर आज विचार केला की आज ट्रेन पण बघू, ट्रेन मध्ये बसू पण आणि मित्रासोबत मुंबई पण फिरू. तर सध्या तर मी काय सांगू शकत नाही तिथे जाणार होते. सध्या पहिले मी रेल्वे स्टेशनला होतो, तिथे तुम्हाला दाखवतो ट्रेन वगैरे कशी असते. तुम्ही पण बघितली नसेल तर बघून घ्या कशी ट्रेन वगैरे असेल. आणि गरमी एवढी होती, नुसता घाम गळतोय माझा, मोबाईल नुसता घाम. चष्मा आणला होता त्याचा पण तुटला, तो पण तुटला. तर आता काही ऑप्शन नाही राहिला माझ्याकडे. आता चाललोय मी, पाय पाय चाललोय. आता पुढे बघू शकता असं पाय पाय चाललो तर रिक्षा पकडतो, रिक्षामध्ये बसतो आणि स्टेशनला भेटतो तुम्हाला. तर चला भेटू डायरेक्ट रेल्वे स्टेशनला. चला काय स्टेशनला पोहोचलो आता मी. नुसत्या गाड्यांचा आवाज आहे, गर्दी बघा, गर्दी नसते तिकडे गाड्या आहेत. स्टेशनला पोहोचलो आता, वर चढतो तू स्कायवॉकनी आणि डायरेक्ट पहिले जाऊ आपण तिकीट काउंटरला तिकीट काढायला. एवढं होतं तर काय बोलणार, काम गरम होतंय. कसला भारी बनून आलतो मी, पावडर बिवडर लावून अख्खी गेली पावडर पण. चला काय, आपल्याला एक ट्रेन इथं दिसले, हे बघा तुम्हाला दादर. आपल्याला पण दादरलाच जायचं. दादर ट्रेन लागली. आता म्हणलं विचारायचं काय करत नाही, तिथलं बघितलं मी सगळं. त्या खाली जात असते, खाली ट्रेन बघा अशी असते ट्रेन. खाली आली इथं जायचं आता आपल्याला. गर्दी तर जाम आहे, सगळी लोक बॅगी पुढे घेऊन चालतात. काय माहिती कसं काय कशाला चालतात पुढे बॅगी घेऊन. तेव्हा अशी असते ट्रेन. बघ किती मोठी ट्रेन आहे, ट्रेन किती मोठी आहे, संपतच नाही कधीपासून चालते. फायनली ट्रेन पकडला आता. जस्ट ठाण्याला उतरलो आता मी. आता भेटू आपल्या फ्रेंडला अद्वैत, वलकत असेल पहिल्या ब्लॉग मध्ये होता आपल्या. तो बीच वर आलो आता. आपला फ्रेंड येतो आता, अजून तो काय आला नाही. तर बघू कधीपर्यंत येतो तो. त्याला जाम तंगवलंय मी, त्याला काही माहिती नाही. तिकडं पुढं उभा येतो, तुम्हाला दाखवतो मी. तिकडं 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 असं समोर उभा येतो येलो शर्ट घालत. त्याला काही माहिती नाही इथली. ठाण्यामध्ये राहून यांना काही माहिती नाही. कशी कशी येतात रे बाबा, काय माहिती बाबा. मोकार व्हायचा त्याला येतात मला. मी कल्याणवरून आलोय ना, यो बघा इथं मला शूट करत बसलाय. याला रस्ता नाही माहिती इथला, एक ब्रिज माहिती नाही याला कुठला. तुला ब्रिज पण माहिती नाही, तुला ब्रिज पण नाही माहिती. घंटा माहिती होता मला, एकच ब्रिज येतो यायला इथून. तुला पहिलाच मी इथंच थांबलेलो आला. ठाण्यामध्ये राहून काय फायदा ना तुमचा काही होणार नाही. तुझं पण काय मी बरोबर तुला माहिती पाहिजे, तो मोठा ब्रिज आहे, छोटा ब्रिज आहे. मोठा छोटा ब्रिज नाही का. चल आता की पलटी नको. चला काय, ठाण्यावरून निघालो आता आम्ही. भेटला, नशीब भेटलाय तो मला. त्याच्यासाठी मी इकडे वर आलो. आणि मेन म्हणजे मी डायरेक्ट पण जाऊ शकत होतो, पण याच्यासाठी मला ठाण्याला उतरायला लागला. याला काय माहिती नाही, ठाण्यामध्ये राहून पण याला काय माहिती. परत आम्हाला ट्रेन पकडायची दादर साठी. कसं मला काहीच माहिती नाही ट्रेनचा. मी युट्यूबला बघितलं म्हणून तरी एवढी इन्फॉर्मेशन मला, कुठून कसं जायचं. आता कॅमेराला काय आलंय काय माहिती, नुसतं फक्त 30 सेकंदाचा रेकॉर्ड होतंय. वर पण एवढा बोललो आणि 30 सेकंद रेकॉर्ड झाला. तर बघू किती होतंय. वरचा कुठं रेकॉर्ड आलाय, तुझा पण आला रेकॉर्ड. आयफोनच भंगार आहे यो फोन. लवकरच कॅमेरा घ्यायला लागेल. कॅमेरा घ्यायला लागेल. जुगाड केला आम्ही, 20 दिले आणि 10 दिला. कारण कॅशच नाही ठेवत आता आम्ही, नुसतं ऑनलाईन चाललं आता. तर बघा आला आमचा सोडा, बघू रे जरा. एक ज्यूस फ्रेश मस्त, एक नंबर आहे. चव बी एक नंबर आहे. ज्यूस भारी होता. काकाला इज्जत आहे, काकाने एक नंबर बनवून दिलाय ज्यूस. एवढा भारी बनवून दिला का थकवा गेला अक्का.
एवढं ऊन असून पण मला फरक नाही, फक्त माझ्या स्किनला फरक आहे, काला बिला पडेल, बाकी काय विषय नाही. गाडी आली आता आपण चढतो पटापट. गर्दी बघा किती रास गर्दी आहे इच्छा. मी एकदम रेडी आहे, फक्त बॅगी बिगी पुढे घ्यायला लागते. काय उतरलो होतो आम्ही. भाई कैसा वाटलं एकदम एक नंबर फिलिंग. आवडले लवकर वराटे ती बाईक पुण्यात आणायचे काम धंदा नाही. मला तर बसून वराटे ती रेडबुल पीत असेल अख्खा दिवसात. ती रेडबुलचा पाईप लावत असेल म्हणून ती एवढा बोलतो. त्याच्या मित्राने सांगितलं कुठून कसं जायचंय तिकडे आता आम्ही फॉलो करतोय. तुम्ही पण आम्हाला फॉलो करा. स्टेशन वरून उतरायचा इस्टला यायचा गप चालत काय नाही. कोणाला जरी विचारायचं कुठून काढायचं सांगतील बरोबर. जास्त मेहनतच घ्यायची नाही. मी पण काय लोकेशन सांगणार नाही, मलाच माहिती नाही इथलं काय. तर अशी काय तर जागा आहे तिकडून आपल्याला जायचं असा. इथून पुढे जायचं असा एरिया नाही माहिती, पण इथून पुढे जायचंय. इथून पुढून जाऊन एरिया नाही माहिती पुढे जायचं. हा एरिया नाही माहिती कुठली आहे काय, पुढे जात चाललो आम्ही. काय विषय नाही, कोणतरी विचारायचा कसा काय त्या सांगतील लोक बरोबर. काहीच गाड्या इथं कुठं लागतात काहीच माहिती ना आम्हाला. त्याचा मित्र बोलला जायचं करून, आता येऊ गेला टॅक्सीवाल्याला विचारायला. किती रुपये दोघांचं? 50. ऑनलाईन आहे का तुमच्याकडं? ऑनलाईन नाही. चल मग कॅश घ्यायला लागेल. तू पण कॅश आणली नाही का? वही दुकानदार से मार के वही कर रहे अभी 50 रुपये मार के ले रहे. कॅश नाही आणली? काय माणूस आहे रे तू. जाम बारा वाटते ना पाणी देऊन. जा बरं सुकून बेस्ट. पाणी बिनी पिलो आम्ही, कॅश पण घेतली ट्रान्सफर करून. काका कुठे आहे? काका मला वाटतं गेला असेल, काकाला कोणतरी भेटला असेल. आहे वाटतं काका आहे. काकाला इज्जत आहे. काका बघा, काका 50 रुपये सोडतो पण काय विषय नाही. भाऊ किती लांब आहे, कमी लांब असेल तर येतो स्वतः पायी येऊ. मला विंडो पाहिजे. फायनली गाडी भेटले आम्हाला. मस्त वाटते. मंदिर भारी होत. बाकी बिल्डिंग मग कसलीच मोठी. काकाने सोडला, काका बरा होता. 2 सीट काकाचं गेलं रे. काकाने आम्हाला 50 रुपये सोडला. बाकी इकडे गाड्या थांबून देत. चल इकडून एंट्री इकडून आहे काहीतरी 4 नाही 8 वरून एंट्री करायचं ना. मी कोण आहे? अरे मी मला दाखव ना, दिसतो का बघ. लाईनीत लागलो आम्ही, कंटिन्यू लाईनीत चालतोय. बघू एंट्री कशी काय. इकडे समोर गणपतीची मूर्ती आहे. इथे व्हिडिओ अलाव नाही तरी मी करतोय रिस्क घेऊन. तर काय जस्ट आम्ही आता बाहेर आलो. दर्शन वगैरे एकदम मस्त झाला. त्याचं काय करते होते हार्डली आमचं 15-20 मिनिटं आमचं दर्शन एकदम मस्त झालंय. तर दर्शन वगैरे झालं. आतमध्ये शूटिंग वगैरे अलाव नव्हती, त्याच्यामुळे काय मी शूट वगैरे नाही केला. तर डायरेक्ट आता बाहेर आलो. आता बघू काय प्लॅन चालला खरेदी वगैरे करायचा थोडाफार. तर जर काय चांगलं आवडलं तर घेईल मी. तुला दाखवलंच मी काय काय घेणार वगैरे ते. पॉकीमॉनचे स्टार बस बघितलं, एक नंबर आहेत ना हे, भारी आहे. जिओ घेतो मी, मला जाम आवडलं. चॉईस होती का काय ना चॉईस. एक नंबर आहे, एक नंबर आहे. काय मी कंटिन्यू मार्केटमध्ये फिरतो कंटिन्यू, काय ना काय घ्यायला. आता इथं परत चाललो याला भाऊ. इथं काय यायचं आहे का इथं? मी जो स्टारबक्सचा घेतला ना भावला, त्याला तो पाहिजे. चॉईस मी बाकी हे ब्रेसलेट भारी आहेत एक नंबर. मला घ्यायचे ते ब्रेसलेट. घेतोय बघा घ्यायचं घरात बघा घेईल. ब्रेसलेट चेक करा, एक नंबर ब्रेसलेट आहे. ब्रेसलेट घ्यायचे ब्रेसलेट. भाईने आज विचार करून आले. कोणतरी बोलले वाटतं, मला तर वाटतं याला सबस्क्राईब भेटले. कोणतरी बोरी कोण नाही भेटली मला. नाना सांगा का बघा, तुम्ही बघता ना जे ब्लॉग, याला बोला जरा. भेटल्यावर मला डीएम करा असेल तिने, मग नेक्स्ट टाइम माझ्यासोबत यायचा मौका भेटल. आपल्यासाठी प्रसाद घेऊन आलाय. किती भेटले लाडू? किती भेटले लाडू? 30ला 2. 30 ना बाबा, 30ला 2. सिद्धिविनायक महाप्रसाद. ताईने मला घेऊन आला का? मला दिला दोन्ही मला. मला व्हिडिओ आहे. मी घरी घेऊन जाणार आहे. घरच्यांना काय देऊ मी? बाकी इकडे चेक करा. हा बघा समोर मंदिर आहे इकडं कलर मध्ये. बाकी पब्लिक आहे. चालू आता आम्ही. बाईचा 2 दिवसातून बर्थडे येणार आहे. मला काही टाइम नाही भेटला. बाईकडून मी आज पार्टी घेणार आहे.
कुठे नेणार आहे बोल जेवायला मला आता? कुठं घेऊन जाणार आहे? डायरेक्ट इकडे नजर दिसेल तिकडे आपलं हजार नाही, याला मी आता चांगल्या ह्याच्यात घेऊन जाणार डायरेक्ट KFC वगैरे. काम 25. बायला लुटणार आहे आज मी, जाम लुटणार आहे. असं वर केला का पाणी येणार काय बोलत आहे याला. एकदम गोरा झालो का नाही? फ्रेश रिफ्रेशमेंट. हा, आता एकदम चेहरा बिरा पुसू आपण मस्त. काम 25 करू आणि निघू पुढच्या प्रवासाला आपल्या. गाईच गाडी आली पला. फायनली पकडली का? दम लागला भेंडी बेकार. गर्दी तर बघ कसली आहे. फायनली ठाण्यामध्ये पोहोचलो मी, पण एवढा वैताग आला ना मला ट्रेन मध्ये, पुन्हा डोका माझा शांत आला. म्हणजे काय बोलायची इच्छा राहिली ना फिरायची. डायरेक्ट ठाण्यामध्ये झालो मी, कारण मांगलेरला जाऊन नाश्ता वगैरे करू आणि याला सोडतो आणि मग निघाल घरी. मग ठाण्यामध्ये येऊन काय खायला घालतो? काय खायचं बोल, तुला एक पार्टी पाहिजे माझ्याकडून. माझी मला जायचंच इच्छा नाही कुठं पण आता. ठीक आहे, चला घरी जाऊ, पार्टी वाजते. मांगलेरला जाऊ, मिसल खाऊ आणि निघू. हा तेच जास्त कुठं फिरत नाही, कारण का जाम धोकाधोकी झाली आज. ट्रेनचा प्रवास बोलून जाम थकतंय. वैताग येते, बॉडी आखी थकते माहितीये. तेच मी बाईकवर आलो असतो ना, बाईकवर मला टेन्शन नसतं राहिलं. बाईकवर मला मी कुठे पण फिरू शकतो. ट्रेनने न जमणार आपल्याला. फुगा घेतो काय? फुगा बघ कसला मोठा इच्छा गावात शार्प फुगा इथून एवढ्याशा गॅप मध्ये चाललो आता. बस आली ना डायरेक्ट चपट होऊ आम्ही, चपट डायरेक्ट. इकडे बसची ट्रॅफिक बघा, नुसती ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे बसची. बाकी यांचे इथं ट्रॅफिक एवढी लागलं ना, झूम करून मग लास्ट करत नाही पोहोचणार मी, एवढी ट्रॅफिक आहे. हा बघा काय मामलेदार मिस झाला. चला ते इथून वर जायचंय. इथून घे काय, आम्ही आलो तर मिसल घाला. आणि भाईला पाहिजे, याला पाहिजे तर पिझ्झा बर्गर. काय मिसल आलंय हे बघा, असली मिसल एक नंबर. बांगलादेशची मिसल बोलला ना भाई, एक नंबर. आता एक खाऊ आणि मग निघू डायरेक्ट घरी. आर्य लस्सी एक नंबर लागतो. पी चला काय आम्ही निघालो आता. हे बघा तलाप आली, खाऊन पिऊन झालं मस्त. मिसल खाल्ली, लस्सी पेलो, पोट बीट भरला. आता याची इकडे कंटिन्यू ब्लॉगिंग चालू आहे. हा, तर मिसल खाल्ली, लस्सी विस्सी पेलो, पोट बीट भरला. आता अजून एवढ्या लांब चालत जायचं मला. हा बघा, एवढ्या लांब चालत जायचं मला अजून. तुला काय मी पण निघतोय, हा ब्लॉगर पण निघतोय. चला गायब, कारण का जाम थुकलो आता मी. तिथून अजून ट्रेन पकडायची मला ठाण्याची, ठाण्यावरून कल्याण, परत रिक्षा. वैताग घ्या जाम वैताग. इकडे गर्दी गर्दी गर्दीच गर्दी, बेकार गर्दी आज. चला काय स्टेशनला पोहोचलो कल्याणच्या मी. चेहरा बघून समजलं असं की कसला थकलोय. यू बघा कसलाच झालंय भारी सनसेटचं. कल्याण स्टेशनला पोहोचलो, घरी एवढी गर्दी आहे बघा, कंटिन्यू गर्दी चालली. कंटिन्यू इकडे गर्दी चालू आहे. म्हणून इकडे खाली येऊन थांबलोय. इकडे एक लिफ्ट आहे, लिफ्टला पण जाम गर्दी आहे. लिफ्टनी पण नाही जाऊ शकत, त्याच्यामुळे थांबलो होतो जरा. जशी गर्दी कमी होईल तसं निघाल. पहिले घरी जाऊन करून झोपून जाणार आहे, कारण ट्रेनला एवढं ना मी काय हिंमतच नाही बोलायची. ब्लॉग वगैरे इथं सेंड करतो मी, आता जास्त काही बोलत नाही. आजच्या दिवसासाठी एवढंच होतं. चला निघतो इथंच मी आणि ब्लॉग इथंच स्टॉप करतो.